2 वर्षापासूनची जी इच्छा होती ती फायनली आज पूर्ण झाली. तर नमस्कार मंडळी. आज झालेलो आम्ही जेजुरीला. लग्नाला 2 वर्ष झाली, पण जेजुरीला जायचा काही मुहूर्त लागला नाही आणि आजच्या दिवशी फायनली मुहूर्त लागला, जी माझी मनापासून इच्छा होती. आणि नवऱ्याने 5 पायऱ्यांच्या ऐवजी 50 पायऱ्या तरी नक्कीच उचलल्या. आणि खूप मस्त वाटलं गडावरती येऊन आणि खंडोबाचं दर्शन घेऊन. एकदम गाभाऱ्यात जाऊन दर्शन भेटलं. खूपच सुंदर. आणि मी माझ्या ब्लाऊजला असं वर्क केलेलं जय मल्हार, जे की माझी इच्छा होती खूपच जास्त आणि ती मी पूर्ण केली. आणि बानूबया कशी दिसते बघा, इतका छान ग्लो आलेला ना. जेजुरीला सगळ्यांचीच इच्छा असते नवीन नवीन लग्न झाल्यावरती जायची. आणि 2 वर्ष लग्नाला झालेत तरी मला नवीन नवरीसारखंच निघून जायचं होतं, म्हणून आमचं नवीन जोडाच वाटत होतं. जे ठरवलं ते मला करायलाच लागतं आणि फायनली जी इच्छा होती ती माझी पूर्ण झाली. मग येता येताना खूप साऱ्या वस्तू घेतल्या तिथून आणि आमचं पाटील कुटुंब ते सगळ्या गेलेल्या एकत्र, त्यांच्यामुळे पण आमची इच्छा पूर्ण झाली. मग लगेच जेवणाची तयारी करायला घेतलेली. चिकन, मटण सगळं काही होतं. तर सगळ्या आमच्या कुटुंबातल्या लेडीज वगैरे बसलेल्या आणि आमच्या मावशी जेवण बनवतात. त्यानंतर वड्यांची तयारी करायला घेतली. किती असलं ना तरी सगळे एकत्र असलो ना की खूप जास्त मजा येते आणि खूप एन्जॉय केला आम्ही. अचानक प्लॅन झाला की एकविरीला पण जाऊया. मग काय बॅग घेतले आणि निघालो एकविरेला. आजच्या दिवशी इतकं दोघांचं पण दर्शन होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. रिक्षात बसलो, त्यानंतर मस्त एकविराईच्या पायथ्याशी जाऊन पोचलो. पूर्ण मंदिरात गेलो आणि इतकं छान वाटलं ना. आतमध्ये मस्त असं दर्शन झालं, गर्दी पण नव्हती. हा दिवस मी तर कधीच विसरू शकत नाही, कारण आई माऊलीचं पण दर्शन झालं आणि खंडोबाचं पण दर्शन झालं. या 2 इच्छा होत्या आणि एकविराईची पालखी तर येते, पण दर्शन तर मी आजच घेऊन झाले. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.